नमस्कार. मी ज्योत्स्ना तानोडे, पुणे. मनस्पर्शी साहित्य समूह आयोजित एक पान कवितेचे या कविता रसग्रहणाच्या विशेष उपक्रमामध्ये कवयित्री शांता शेळके यांच्या शोध या कवितेचं रसग्रहण सादर करायचा प्रयत्न करते आहे. शांताबाईंच्या असंख्य सुंदर सुंदर अशा कविता आहेत. यातलीच ही एक सुंदरशी कविता शोध. सुरुवातीला आपण कविता बघूया. बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत, तसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा शोध लागत आहे मला. माझी मीच किती अनोळखी होते स्वतःला. माहीत नव्हते मला माझे बळ, माझी दुर्बलता, सतत मला वेढून बसलेली माझी भीरुता, माझे माझ्याशी असलेले भांडण, माझ्या निकट सहवासातलेही माझे एकाकीपण. काहीच उमगत नव्हते यातले. होते केवळ असह्य घुसमटणे एका अथांगातले. आता यात आतल्या आत मी आहे उलगडत, क्षणोक्षणी विस्तार पावत, पोहोचते आहे जाऊन माझ्याच अंतरंगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत. मी चकित होते आहे, स्तिमित होते आहे, दुखावत आहे आणि सुखावतही. कवयित्री शांताबाईंची शोध ही एक अतिशय सुंदर कविता आहे. या कवितेच्या शीर्षकावरूनच कोणती तरी माहीत नसलेली गोष्ट समजणे, सापडणे, हुडकणे म्हणजेच तिचा शोध घेणे किंवा लागणे ही गोष्ट स्पष्ट होते. इथे एका स्त्री मनानं स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेतला आहे. त्यामध्ये तिला जे आपल्या मनाचे दर्शन झाले त्याचे वर्णन समर्पक शब्दात खूप प्रभावीपणे कवयित्रीने इथं मांडलेलं आहे. यामध्ये ती स्त्री स्वतः तर अंतर्मुख होतेच, पण वाचकही अंतर्मुख होतात. थोड्याफार फरकाने प्रत्येकीच्या मनाची अशीच अवस्था असते. भावना दाबून टाकून दडपणाखाली वावरणाऱ्या स्त्री मनाचे हे हुंकार आहेत. बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेत, तसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचा शोध लागत आहे मला. माझी मीच किती अनोळखी होते स्वतःला. मुक्त छंदातील प्रथम पुरुषी एकवचनातील ही कविता आहे. इतकी वर्ष दडपणाखाली सत्व हरवलेल्या आणि स्वतःची आता नव्याने ओळख होणाऱ्या स्त्रीचे हे मुक्त हुंकार आहेत. मोकळेपणाने ती आपल्याशी संवाद साधते आहे. स्त्रीला संसारात समाजात वावरताना अनेक जबाबदाऱ्या, कर्तव्य, रूढी परंपरा, बंधनं, मानमर्यादा, स्त्री सुलभ लज्जा अशा अनेक गोष्टींचं दडपण, अडथळे आड येतात. या सर्व गोष्टींना कवयित्री बाहेरचे प्रदेश असं म्हणते आहे. वाढत्या वयाबरोबर काही जबाबदाऱ्या कमी होतात, ताणतणाव निवळतात, तिला थोडी स्थिरता येते. थोडक्यात हे बाहेरचे प्रदेश संकुचित होत जातात. तिला जशी थोडी सवड मिळते तशी ती आपल्या अंतर्मनात डोकावते. असं पाहताना तिला आपल्या आतमध्ये असूनही इतके दिवस अज्ञात असलेले प्रदेश आता दिसू लागतात आणि तिच्या लक्षात येतं की इतक्या दिवस तिची ती स्वतःला किती अनोळखी होती. हे आतले प्रदेश म्हणजे तिच्या क्षमता, तिच्या अपेक्षा, कुवत, धडाडी, विचारधारा, तिच्या आवडीनिवडी, तिच्या संकल्पना अशा विविध भावनांचं हे क्षेत्र. बाहेरचे प्रदेश आणि आतले प्रदेश ही रूपकं बाहेरची दडपणं, बंधनं आणि आतल्या विविध भावनांची क्षेत्र सहजपणाने उलगडून दाखवतात.
माहीत नव्हते माझे बळ, माझी दुर्बलता, सतत मला वेढून बसलेली माझी भीरुता, माझे माझ्याशीच असलेले भांडण, माझ्या निकट सहवासातलेही माझे एकाकीपण. काहीच उमगत नव्हते यातले. होते केवळ असह्य घुसमटणे एका अथांगातले. कवयित्री सांगते, इतक्या दिवसात मला स्वतःला माझीच बलस्थानं, कर्तृत्व माहीत नव्हतं. माझी दुर्बलता, माझ्या कमजोरी, सतत मला घेरून असणारी भीती, या सगळ्या गोष्टींमुळं माझे माझ्याशीच होणारं भांडण, आजूबाजूला असंख्य माणसं जिवलग आहेत तरीही मी एकटी आहे, या गोष्टीची काही जाणीवच नव्हती. इतकी मी एकाकी होते. माहीत होती ती फक्त असंख्य जणांमध्ये, अगदी स्वतःच्या कुटुंबात असूनही एकटेपणानं होणारी घुसमट. फक्त ही घुसमट माझ्या जवळची होती. जवळजवळ प्रत्येक स्त्रीची अशीच अवस्था असते. काही गोष्टी कमी अधिक असेल इतकंच. ती स्वतःबद्दल काही विचार करू लागली, स्वतःसाठीच काही करायला लागली की लगेच तिला स्वार्थी ठरवून तिच्या कर्तव्यांची, जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. त्यामुळे आक्रसून ती पुन्हा आपल्या कोशात शिरते. आता आतल्या आत मी आहे उलगडत, क्षणोक्षणी विस्तार पावत, पोहोचते आहे जाऊन माझ्याच अंतरंगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत. नव्या जाणीवा होणारी कवयित्री सांगतीये, आता विचार करेल तशी अगदी आतल्यात असणारी मी मलाच उलगडते आहे. त्यामुळे माझे अस्तित्व क्षणोक्षणी विस्तारत आहे. या प्रवासात मी माझ्याच सर्व कानाकोपऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचते आहे. माझीच मला नव्याने ओळख होते आहे. माझ्या सर्व आवडीनिवडी, माझे सर्व कलागुण, मला हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी, मला शिकायला, करायला आवडणाऱ्या गोष्टी, अशा असंख्य गोष्टींची आत्ता मला जाणीव होते आहे. मी चकित होती आहे, स्तिमित होते आहे, दुखावत आहे आणि सुखावतही. माझ्याच अंतर्मनाच्या या दर्शनाने आत्तापर्यंत या कोणत्याच गोष्टींची आपल्याला जाणीव कशी झाली नाही, या विचाराने मी चकित झाले. त्यांच्या जाणीवेने अगदी स्तिमित झाले. इतरांमध्येच इतकी गुरफटून गेल्याने मी स्वतःकडे अजिबातच लक्ष दिलं नाही. मी स्वतःवरच खरोखरी खूप अन्याय केला आहे. या गोष्टीमुळं आता मला खूप वाईट वाटते आहे. अशी अंतर्यामी दुखावतानाच मी सुखावले पण आहे. माझ्यातल्या कितीतरी चांगल्या गोष्टींची, हव्याशा गोष्टींचा मला इथे शोध लागला आहे. मी आता नव्याने माझ्या मनाप्रमाणे जगू शकेन. माझे आणि इतरांचेही जीवन आनंदी, सुखी करू शकेन. कवयित्रीला आपल्या चुकांची खंत जाणवते. पिढ्यानपिढ्या स्त्री रूढी, परंपरा, समाजबंधनं, नीती नियम यांच्या चौकटीत बंदिस्त आहे. कुटुंबाची जबाबदारी, कर्तव्य यात पूर्ण गुरफटलेली आहे. त्या नादात स्वतःला ओळखणं, स्वतःला वेळ देणं, स्वतःसाठी मनाप्रमाणे काही करणं हे ती विसरूनच गेलेली आहे. स्त्रीची ही अवस्था आणि त्यातून बाहेर येणं यावर कवयित्रीनं इथे खूप छान भाष्य केलेलं आहे. योग्य रूपकांचा वापर करत नेमक्या चपकल शब्दात सहजपणाने तिचे अनुभव आणि सर्व भावना आपल्यापर्यंत अचूकपणे पोहोचवल्या आहेत. कवयित्रीनं अतिशय समर्पकपणे प्रत्येक स्त्रीला अंतर्मुख होऊन स्वतःला ओळखण्याचं महत्त्व समजावून दिलेलं आहे. अधूनमधून आपुलाची वाद आपणाशी असा स्वतःशी वाद संवाद झाला पाहिजे. म्हणजेच आपण आपली
योग्य काळजी घेत आपल्या सर्व भावनांना योग्य न्याय देऊ शकू. सकारात्मक संदेश देणारी ही एक खूप सुंदर कविता आहे. धन्यवाद.